ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावरती टँकरमधून रस्त्यावरती ऑइल सांडलंय आणि त्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत। मध्यरात्रीपासून हे अपघात होत आहेत। पोलीस आणि अग्निशमन दलाची सध्या धावपळ होती आहे। मध्यरात्रीपासून विक्रोळी पोलीस आणि अग्निशमन दल हे या हायवेवरती उपस्थित आहेत। अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरती माती टाकण्यात आली आहे आणि एकाच लेनने गाड्या घेण्यासाठी वाहनधारकांना विनंती करण्यात येते आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। वेदांत, काय घडलंय नेमकं आणि कशा पद्धतीने वाहतूक आता सुरू आहे? यामिनी, पूर्व द्रुतगती मार्गावर जे टँकर जात होतं त्या टँकरमधनं ऑइल गळती झाली आणि ऑइल गळती झाल्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होतात आणि त्यामुळेच विक्रोळी पोलीस असतील किंवा फायर ब्रिगेड असेल त्या ठिकाणी माती टाकण्याचं काम करतात, जेणेकरून कुठलीही टू व्हीलर असेल ही स्लिप होऊ नये। कारण मध्यरात्रीपासून काही अपघात तिथे होत आहेत आणि त्यामुळेच दक्षता म्हणून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर म्हणजे जो काही कांजूरमार्ग ते विक्रोळीच्या दरम्यानचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी ही माती टाकली जाते। शिवाय एकाच लेननी पुढे गाड्या मार्गस्थ करण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडनं त्यासोबतच फायर ब्रिगेडकडनं केला जातो आणि तशा प्रकारच्या सूचना या प्रवाशांना दिल्या जात आहेत। जे दुचाकी स्वार असतील त्यांना विशेष करून खबरदारी घेण्याचं सांगितलं जात आहे। अगदी धन्यवाद वेदांत माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।